आपल्याला लक्षात असेल की 2017 साली अशाच पद्धतीमध्ये तत्कालीन आयुक्त डॉक्टर शिंदे, सुधाकर शिंदे यांनी दिव्यांग बांधवांना न्याय दिला नाही, सातत्यानं आश्वासने दिली. अनुसूचित जाती लोकांना न्याय दिला नाही, फक्त आश्वासनं दिली. आणि तिसरं, अनुसूचित जमाती लोकांना पण न्याय दिला नाही, नुसती आश्वासनं दिली. आणि त्याच्यामुळे आम्ही देखील त्यावेळेला सत्ताधारी असताना देखील महासभेवर तुमच्या समवेत आपण मोर्चा तो काढला. कशासाठी? तर आमच्या दिव्यांग बांधवांना न्याय मिळावा, आमच्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती बांधवांना न्याय मिळावा म्हणून महापौर साहेब स्वतः आपल्या विनंतीला मान देऊन आधी आलेले आहेत. हाच आपला पहिला विजय असा मी मानतो. आणि या बाबतीमध्ये महापौर साहेब आपल्याशी या ठिकाणी विद्युत करतील. त्यापूर्वी आपल्याला काय बोलायचं असेल तर आम्ही 10-12 वर्ष या परवान्यासाठी आम्हाला सांगितलं काय आयुक्तांनी की आमच्याकडे जागा उपलब्ध नाही, जागा उपलब्ध दिव्यांग धोरण पडलेलं नाही, त्यामुळं आम्हाला परवाने देता नाही. मग ह्याच कालखंडात गुप्तपणे गोपनीयपणे आमदाराला फसवून त्याने 38 परवाने दिले. एका संघटनेच्या कुणाच्या दबावाने दिले, का दिले, कसे दिले, हा आम्हाला प्रश्न पडणारच. कारण आमची संघटना जवळजवळ महानगरपालिकेतली 1 नंबरची संघटना आहे. आणि त्यावेळी साहेब तुम्ही बोलत आता की आपला मोर्चा त्यावेळी आपली संघटना होती, बरोबर की नाही? मग आमच्या संघटनेचे इतके जर 80 टपरे आज आहेत, मग सभासद किती आहेत? यांच्या 25 टपरे आहेत, म्हणजे सभासद किती आहेत, बरोबर ना? मग आम्हाला बाजूला ठेवून ह्या प्रशासनाने आयुक्त साहेबांनी त्याच्यावर सह्या केल्याच असतील. मग जाणून बुजून आम्हाला परेशान करण्यासाठी आम्हाला म्हणजे आम्हाला नाराज करण्यासाठी आम्हाला आमचं नुकसान करण्यासाठी हे खेळ केलेलं आहे प्रशासन. त्यामुळं प्रशासनाविषयी आमच्या मनात चिड आली. याच्यासाठी सन्मान्य महापौर साहेब आलेले आहेत, सन्मान्य स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम साहेब आहेत, पनवेल शहर मंडळाचे अध्यक्ष आणि नगरसेवक सुनील सुंदरराव साहेब आहेत, तिथे आमचे नगरसेवक अजय बहिरा साहेब आहेत. हे अशी सगळी मंडळी इकडे आपले प्रकाश म्हात्रे साहेब आहेत. ही सगळी मंडळी आपल्याचं ऐकून घेण्यासाठी आलेले आहेत. महापौर साहेब अशा पद्धतीची विषय महापौर साहेबांना सांगा. दिव्यांग क्रांती संघटनेच्या त्यांच्या रास्त मागण्यांसाठी आज आपण या इथे पनवेल महानगरपालिकेवर जो मोर्चा आणलेला आहे आणि त्या मोर्चाला आम्ही सगळे, मी स्वतः, आमचे सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाशजी बेनेदार असतील, आमचे स्थायी समिती सभापती बबनजी मुकादम असतील, नगरसेवक सुमित झुंजाराव असतील, नगरसेवक बबन मुकादम अजय बेहरा असतील, नगरसेवक प्रकाश म्हात्रे असतील, आम्ही सर्व मंडळी आपल्या सर्व मागण्यांचा सहानुभूतीने विचार करणारी मंडळी आहोत. ह्यामध्ये तुमच्या समाधानाची बाब अशी आहे की या विषयाचा संपूर्ण अभ्यास असणारे आमचे अभ्यासू नगरसेवक सहकारी ॲडव्होकेट प्रकाश बेनेदार साहेब हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आणि ते जिथे उभे आहेत त्यांना पूर्ण पाठिंबा माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांचा आहे. आणि आम्ही सर्व ठाकूर साहेबांचे, प्रशांतजी ठाकूर साहेब यांचे कार्यकर्ते आहोत. आणि आज आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्ही आपल्याशी हितगुज किंवा संवाद साधायला आलेलो. जे प्रशासन काळात आपल्या म्हणण्यानुसार जे चुकीचं झालं आहे ते त्याला कोण जबाबदार आहे, कुठल्या अधिकाऱ्यांनी हे त्यांच्या कुठल्या अधिकारात केलेलं आहे याची संपूर्ण माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित आम्ही कारवाईची शिफारस करू, हे तुम्हाला पहिले सांगतो. आणि तुमच्या जेवढ्या न्याय मागणी आहेत, जेवढं तुमच्यावर आत्तापर्यंत झालेला जो काय अन्याय असेल, जी भावना आहे ती दूर करण्यासाठी प्रकाशजी बेनेदार साहेबांच्या सोबत आम्ही सर्व त्यांचे सहकारी, महापौर असतील, आमचे स्थायी समिती सभापती, आमचे सर्वच नगरसेवक असतील, संपूर्ण सभागृह तुमच्या पाठीशी निश्चितपणे उभे राहील याची ग्वाही देतो. आणि मी तुम्हाला आता सर्व आपण इथे स्थगित करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि तुम्हाला लवकरच सन्मानाने महापालिकेमध्ये तुमच्या शिष्टमंडळाला बोलू. आणि आयुक्त कसे काय वेळ देत नाही तुम्हाला, आयुक्त हे जनतेसाठी असतात, त्यामुळे आयुक्तांनाच तुमच्यासोबत बैठकीला बसू अशी ग्वाही देतो. आणि तुम्ही स्थगित करावा आजचा मोर्चा किंवा इथे थांबवावा अशी विनंती करून थांबतो. साहेब किंवा सभागृह नेते ह्यांना आपल्याविषयी नेहमी अपंगांविषयी सहानुभूती असते. हे आपला हा इतिहास आहे. आणि त्यांनी आपल्याला आज स्वतः इथे येऊन आयुक्त साहेब गेले
परत त्यांना पत्र दिलं आपण तरी सुद्धा ते गेले. त्यांनी सुद्धा अन्याय भरपूर केला. त्याने इथं आपल्याला द्यायला उत्तरं नाहीत म्हणून ते गेले असतील कदाचित. परंतु विणेदार साहेबांचा हा सतत आम्हाला पाठिंबा आहे आणि पाटील साहेब नितीन पाटील साहेब यांनी आम्हाला जे धीर दिला, आमच्या ज्या यातना म्हणजे त्यांनी थोडा तणाव कमी झालेला आहे आणि आमचा तुमच्यावर पक्का विश्वास आहे, 100% विश्वास आहे. आणि तुमच्याकडून आम्हाला तुमच्या ह्याने आम्हाला न्याय मिळेल. धन्यवाद. आयुक्तांनी इथून पलायन केलं असेल आणि आयुक्तांवर विश्वास नाही आणि प्रशासनावर विश्वास नाही, पण आमचे बिनेदार साहेब, महापौर साहेब यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि थोडक्यात शासनावर विश्वास आहे. आमदार साहेबांचा, बिनेदार साहेबांचा, पाटील साहेबांचा. या ठिकाणी दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तसेच दिव्यांग जनकल्याण सामाजिक संस्था या दोन्ही संस्थांच्या वतीने आपले जाहीर आभार आणि आपलं मोलाचं सहकार्य आणि आपण दिलेला शब्द हा आपण नक्कीच यशस्वी आणि सहकार्यरित्या पूर्ण कराल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि आपण आभार मानतो. दिव्यांग एकतेचा, दिव्यांग एकतेचा, दिव्यांग एकजुटीचा, आंबेडकरांचा